चेन्नईची रात्र 5 फक्त एक सामना नव्हता, तर एक भावनांची परीक्षा होती. प्लेऑफचं स्वप्न अजून जिवंत होतं, पण आता ते स्वप्न जर-तरच्या आधारावर उभं आहे. चेन्नई सुपर किंग्ससाठी हा सामना करो किंवा मरो असा बनला होता. दुसऱ्या बाजूला होते सनरायझर्स हैदराबाद आणि त्यांच्यासाठी गणित अगदी सोपं होतं. हा सामना जिंका आणि प्लेऑफचं दार तुमच्यासाठी उघडाईल. आणि अशा दबावाच्या सामन्यामध्ये ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकला आणि आधी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा वाटलं की चेन्नई आज स्वतःची कथा स्वतः लिहिणार आहे. पण क्रिकेटमध्ये स्क्रिप्ट मैदानावर बदलते सुद्धा आणि हे आपण बघितले सुद्धा. संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांनी सावध सुरुवात केली. दोघेही सुरुवातीला शांतपणे गॅप शोधत होते, स्ट्राईक फिरवत होते आणि हळूहळू रन जमा करत होते. आणि चेन्नईच्या चाहत्यांनाही वाटायला सुरुवात झाली होती की आज एक मोठा स्कोअर आपण बनवू शकतो आणि ही मॅच आपण जिंकू शकतो. विशेषतः संजू सॅमसन भन्नाट टचमध्ये दिसत होता आणि फक्त 13 चेंडूत 27 धावा केल्या. काही शॉट्स इतके सुंदर होते की फिल्डर फक्त बघत राहिले. कव्हर ड्राईव्ह, पुल ड्राईव्ह, टायमिंग सरळ स्काय एकदम परफेक्ट दिसत होतं. पण क्रिकेट एका क्षणात रंग बदलतं. 31 धावांवरती संजू आऊट झाला आणि चेन्नईला पहिला मोठा धक्का बसला. स्टेडियममध्ये अचानक शांतता पसरली आणि त्यानंतर उर्विल पटेल मैदानावर आला. सोशल मीडियाच्या वरती सामना सुरू होण्यापूर्वीच त्याला एक पुढचा सुपरस्टार म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याने काही चांगले फटके देखील मारले. 8 चेंडूत त्याने 13 धावा केल्या, पण मोठी खेळी तो काही खेळू शकला नाही आणि 48 धावांवर दुसरी विकेट पडली आणि सामना हळूहळू हैदराबादच्या नियंत्रणात जाताना दिसू लागला. यानंतर आला कार्तिक शर्मा आणि यानं मान्य करावं लागेल की या मुलाने काही काळासाठी चेन्नईच्या आशा पूर्णपणे जिवंत ठेवल्या होत्या. 19 चेंडूत 32 धावा. त्याची खेळी छोटी होती, पण त्यात त्याची जिद्द होती. काही फटके इतके भन्नाट होते की CSK अजूनही सामन्यात आहे असं वाटत होतं आणि तो खूप सुंदर खेळत होता. पण दुसऱ्याच बाजूला पॅट कमिन्स आणि त्याचे बाकीचे बॉलर्स अप्रतिम शिस्त दाखवत होते. नितीश कुमार रेड्डी लाईन लेंथवरती गोलंदाजी करत होता, बॉलिंग करत होता. प्रफुल्ल हिंगे फलंदाजांना मोकळेपणाने मारू देत नव्हता आणि मग कॅप्टन पॅट कमिन्स याची कॅप्टन्सी पाहताना असं वाटत होतं की जणू तो एक काही बुद्धिबळ खेळतोय. मलिंगाने आपल्या विविधतेने फलंदाजांना बांधून ठेवलं आणि चेन्नईच्या धावा करत होती, पण त्यांना हवा असलेला फ्लो त्यांना मिळत नव्हता. 90 धावांवरती कार्तिक शर्मा आऊट झाला आणि चेन्नईची डाव पुन्हा डगमगू लागला. आणि त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि ब्रेव्हिस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न केला. दोघांनी शांतपणे स्ट्राईक फिरवली, रन रेट परत वाढवण्याचा प्रयत्न केला. पण आज ऋतुराजचा बॅट अपेक्षेप्रमाणे चालत नव्हता. 21 चेंडूत फक्त 15 धावा केल्या आणि मोठ्या मॅचमध्ये जर कॅप्टनची अशी खेळी झाली तर ती टीमवरती खूप दबाव टाकते आणि 100 धावांवरती ऋतुराज आऊट झाला आणि SRHने सामना आणखी घट्ट पकडायला सुरुवात केली. आणि पण मग मैदानात आला शिवम दुबे आणि त्याला त्याची बॉडी लँग्वेज सांगत होती की सामना अजून संपलेला नाही आहे. दुसऱ्या बाजूला ब्रेव्हिस आधीपासूनच आक्रमक फलंदाजी करत होता. दोघांनी मिळून अशी भागीदारी केली, दोघांनी मिळून अशी पार्टनरशिप केली, ज्यामुळे या काही काळासाठी हैदराबादच्या ड्रेसिंग रूममध्येही प्रेशर आपल्याला दिसत होतं आणि चौका फोर्स येऊ लागले, रन रेट वाढू लागला. चेन्नईचे चाहते पुन्हा प्लेऑफसाठी गणितं मांडू लागले होते आणि पण ब्रेव्हिसने 27 चेंडूमध्ये 44 धावांची खेळी केली. काही फटके मारले त्याने इतके आणि ते इतके ताकदवर फटके होते, फक्त प्रेक्षक म्हणून फिल्डर बघत होते. पण T20 क्रिकेटमध्ये जसं होतं तसंच इथेही झालं. जेव्हा बॅट्समन गिअर बदलण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हाच आपली विकेटही जाते. 159 धावांवरती ब्रेव्हिस आऊट झाला आणि चेन्नईच्या डावची जी स्पीड होती ती इथे पण कमी झाली. आणि काही वेळानंतर शिवम दुबे 23 चेंडूमध्ये 26 धावा करून आऊट झाला. चाहत्यांना त्याच्याकडून एक फिनिशची अपेक्षा होती, पण आज शेवटचा गिअर काय लावू शकला नाही शिवम दुबे. त्यानंतर प्रशांत वीरने शेवटी काही फटके मारण्याचा प्रयत्न केला, पण तोही जास्त वेळ टिकला नाही. अशा प्रकारे चेन्नई सुपर किंग्सचे 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 180 धावा झाल्या
आणि 181 धावांचं टार्गेट दिलं. हा स्कोर लढण्यायोग्य होता, पण प्रतिस्पर्ध्याला घाबरणारा नव्हता. आणि समोर होती हैदराबादची बॅटिंग. आता हैदराबादची जेव्हा बॅटिंग आली तेव्हा समोर फक्त 181 धावांचं टार्गेट होतं आणि त्यासोबतच त्यांना होतं की प्लेऑफचं दारसुद्धा. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा मैदानात उतरले. साधारणपणे हे दोघे पॉवर प्लेमध्ये बॉलर्सची एवढी पिटाई करतात, पण आज दोघांच्या चेहऱ्यांवर मात्र प्रेशर दिसत होतं. मॅचचा दबाव दिसत होता. ट्रेव्हिस हेडने वेगवान सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, पण चेन्नईच्या बॉलर्सनी सुरुवातीपासूनच आपले इरादे स्पष्ट केले. फक्त 18 धावांवरती त्यांनी ट्रॅव्हिस हेडच्या 6 धावांवरती त्याला आऊट केलं आणि त्याची विकेट पडताच चेन्नईच्या चाहत्यांना पण अशा पुन्हा जिवंत झाल्या आणि ते पुन्हा मॅचमध्ये परत आले. पण दुसऱ्या बाजूला होता अभिषेक शर्मा. त्यालाही आज काही मोकळेपणाने खेळता येत नव्हतं. नेहमी पहिल्या चेंडूंपासून म्हणजे पहिल्या बॉलपासून जो हल्ला करतो तो अभिषेक आज सावध खेळताना दिसत होता. तिसऱ्या नंबरवरती आला ईशान किशन आणि त्याने डाव सावरण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पूर्ण डाव सुरू केला. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हैदराबादला त्याचा नैसर्गिक जो अटॅकिंग गेम आहे तो इथे खेळता येत नव्हता आणि ह्या पिचवरती तो पॉसिबलही नव्हता. पॉवर प्लेमध्ये 45 धावा आल्या. चेन्नईच्या बॉलर्सनी रन रेटवरती पूर्ण नियंत्रण ठेवलं होतं जोपर्यंत पॉवर प्ले होता. मुकेश चौधरीनं अप्रतिम बॉलिंगवरती लाईन ठेवली. त्यानंतर सातत्याने बॅकअप प्लेन बॉलिंग करत होते. कंबोजने अचूक अँगल तयार केले आणि मग नूर अहमद आणि त्याच्या बॉलिंगने फलंदाज जे बॅट्समन होते ते पूर्णपणे गोंधळलेले दिसते. प्रत्येक डॉट बॉलसोबत दबाव इतका वाढत होता आणि रन रेट वर जात होता आणि मग चेन्नईला दुसरी मोठी विकेट मिळाली, ती म्हणजे अभिषेक शर्माची. 25 धावा करून अभिषेक शर्मा सुद्धा आऊट झाला. 56 धावांवरती 2 विकेट पडले होते आणि मॅच पूर्णपणे एक ओपन बुक सारखी होती आणि पूर्णपणे दोन्ही टीमला 50-50 चान्स होते, पण इथून सामना पूर्णपणे बदलला गेला. ईशान किशन क्रीजवरती आला आणि हेनरिक क्लासेन यांनी या दोघांनी मिळून मैदानावर येत हळूहळू सामना चेन्नईच्या हातातून काढायला सुरुवात केली. दोघांनी सुरुवातीला घाई केली नाही. आधी वेळ घेतला, बॉलर्सला वाचलं, बॉलर्सला रीड केलं, स्ट्राईक फिरवली आणि मग हळूहळू करत आक्रमकपणा सुरू केला, आक्रमक बॅटिंग सुरू केली. ईशान किशन आज फक्त धावा करत नव्हता, तर तो सामना पूर्णपणे कंट्रोल करत होता. दुसऱ्या बाजूला क्लासन होते. एकदा हा माणूस सेट झाला की बॉलरसाठी खूप मोठं संकट सुरू होतं आणि हे ह्या मॅचमध्ये पण दिसलं. दोघे सेट होत गेले तसे चेन्नईची पकड या मॅचवरून पूर्णपणे सुटत गेली. क्लासनने आपल्या स्टाईलमध्ये बॉलर्सवरती हल्ला सुरू केला. काही फटके इतके जबरदस्त होते की फिल्डर फक्त बघत होते की बॉल कसा स्टँडमध्ये जातोय. ईशान किशनही अप्रतिम संतुलन दाखवत होता. गरज असेल तिथेच आक्रमक शॉट खेळत होता आणि मॅच सांभाळायला असेल तिथे संयम त्यांनी दाखवला आणि एवढा चांगला संयम होता त्याचा. दोघांची पार्टनरशिप हळूहळू चेन्नईसाठी एक मोठी डोकेदुखी बनली आणि इथे चेन्नईच्या बॉलर्स आणि फिल्डर्सवरतीही प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात होते. सुरुवातीला ज्या शिस्तीमध्ये बॉलिंग झाली होती त्यामधल्या षटकात ती तुटताना दिसली. काही नॉर्मल बॉल टाकले, मिस फिल्डिंग केली आणि मग क्लासनसारख्या बॅट्समनला जर थोडीही संधी मिळाली तर तो पूर्णपणे मॅच काढून घेऊन जाऊ शकतो आणि हळूहळू सामना पूर्णपणे हैदराबादच्या ताब्यात गेला. काही वेळापूर्वी प्रत्येक डॉट बॉलवरती आनंद व्यक्त करणारे जे चेन्नईचे फॅन्स होते आता पूर्णपणे शांत झाले होते. पूर्णपणे मॅचमध्ये ते दिसत नव्हते. हेनरिक क्लासनने पुन्हा एकदा सिद्ध केलं की मोठ्या सामन्यात मोठे खेळाडूच फरक निर्माण करतात. तर ईशान किशनने हे दाखवलं की तो लईत असेल तर सामना किती सुंदर पद्धतीने नियंत्रण करू शकतो. या पार्टनरशिपमुळे फक्त SRH सामना नाही जिंकली तर ती चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेऑफच्या आशांनाही त्यांनी एक मोठा धक्का दिला आहे. आणि यासोबत सनरायझर्स हैदराबादने फक्त 2 पॉईंट्स नाही मिळवले तर त्यांनी प्लेऑफमध्ये पूर्ण एक मोठं पाऊल टाकलं आहे. दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्ससाठी आता पुढचा मार्ग खूप कठीण झाला आहे. क्रिकेटमध्ये जर तर आणि कायम चालतं क्रिकेटमध्ये, पण आता CSKचं जे फ्युचर आहे ते पूर्णपणे त्यांच्या हातात नाही आहे. शेवटी एवढंच म्हणावं लागेल की आज हैदराबादने फक्त मॅच जिंकली नाही, त्यांनी
दबावावरती मात केली, संधी पकडली आणि योग्य वेळी त्यांचं सर्वोत्तम क्रिकेट खेळून दाखवलंय. आणि IPL मध्ये आता पुढे 30 टीम जाते. ती मोठ्या क्षणी सर्वात मोठं धैर्य दाखवते आणि आज ते धैर्य हैदराबादने पूर्णपणे दाखवून दिलं आहे.